Hello everyone, welcome to the session of how to choose your college. सो हा सेशन आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे कारण एक थिंग आहे की आता तुम्ही 12वी पासआउट आहात किंवा 11th-12th करत आहात. सो हे करत असताना आपण आत्ता शिकतोय त्याच्यानंतर आपल्याला पुढे काय शिकायचं आणि कुठे शिकायचं आहे हे आपल्याला माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आजचा जो सेशन आहे तो इम्पॉर्टंट आहेच, बट या सेशनला जाण्याआधी किंवा हा सेशन तुम्ही बघण्याआधी काही गोष्टी तुम्हाला क्लिअर असल्या पाहिजेत आणि त्या कोणत्या आहेत ते सुद्धा या सेशनमध्ये आपण बघणार आहे. एक मी तुम्हाला फ्रेमवर्क देणार आहे की या वेनी जर तुम्ही गेलात किंवा ही जी इन्फॉर्मेशन मी तुमच्याबरोबर शेअर करतोय ही इन्फॉर्मेशन तुम्ही व्यवस्थित पाहिली आणि तुम्ही अॅनालाइज करून जर तुम्ही कॉलेज सिलेक्ट केलं तर डेफिनेटली तुमचे जे 4 वर्ष तुम्ही इन्व्हेस्ट करणार आहात कॉलेजमध्ये ते तुमचे फ्रुटफुल राहतील आणि त्याचा तुम्हाला चांगला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळेल. 11th-12thला तुम्ही जे कष्ट घेतलेले आहेत तुमचा करिक्युलम स्टडी करण्यामध्ये, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देण्यामध्ये, सो ते सगळे कष्ट आता तुम्हाला या कॉलेजमध्ये जाण्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. बट हे कष्ट घेऊन जर आपण कॉलेज सिलेक्ट करताना चुकलो तर खूप आपले जे केलेले सगळे कष्ट आहेत ते सगळे वाया जातील आणि ही खूप वाईट गोष्ट आहे की आपण 2 वर्ष कष्ट करतो आणि त्याचा चांगला उपयोग आपल्याला होत नाहीये. सो 4 वर्ष तुम्ही त्या कॉलेजमध्ये स्पेंड करणार आहात. सो हे खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी की तुम्ही व्यवस्थित ते कॉलेज अनालाइज कराल. या सेशनला सुरुवात करण्याआधी फर्स्ट आपण इंट्रोडक्शनमध्ये या सेशनच्या इंट्रोडक्शनमध्ये काही पार्ट बघणार आहे. फर्स्ट तुम्हाला मी हे सांगेन की हा सेशन डिलिव्हर करण्यासाठी मी का राईट आहे अँड अनदर थिंग इज की नक्की मी कोण आहे. मी तुमच्याशी बोलतोय, तुम्ही माझं ऐकून घेताय, बट वाय शुड यू लिसन टू मी. मी असं काय बघितलंय किंवा मी असं काय केलंय की हा सेशन देण्यासाठी मी राईट पर्सन आहे असं बिलीव्ह करतो. सो फर्स्ट ऑफ ऑल अबाउट मी, माय नेम इज रजत. आय एम बीटेक कॉम्प्युटर इंजिनियर. 2021चाच मी पास आउट आहे, जस्ट मी पास आउट झालेलो आहे. राईट नाव करंटली आय एम वर्किंग ॲज अ एक्झिक्युटिव्ह मेंटर फॉर इंटेलिटिक ब्रेन्स. जो तुम्ही स्कोप हॅकेटचा जो सेशन करत आहात किंवा ज्याच्या अंडर तुम्ही हा सेशन पाहत आहात, त्याची जी पॅरेंट कंपनी आहे इंटेलिटिक ब्रेन्स, त्याच्यासाठी मी एक्झिक्युटिव्ह मेंटर म्हणून आता वर्क करतोय. अपार्ट फ्रॉम दिस, ड्युरिंग माय ग्रॅज्युएशन, ज्यावेळी माझं इंजिनिअरिंग चालू होतं त्यावेळी मी ई-सेल आर-आय-टीचा फाउंडिंग टीम मेंबर आहे. 2 वर्ष मी ई-सेल आर-आय-टीमध्ये ॲज अ ओव्हरऑल कोऑर्डिनेटर काम केलेलं आहे. त्याचबरोबर माझ्या इंजिनिअरिंगच्या 4 वर्षामध्ये जवळपास 500+ मुलांना मी मेंटॉर केलेलं आहे. त्यामध्ये 11वी-12वीचे स्टुडंट्स आहेत, 12वी पासआउट स्टुडंट्स आहेत, इंजिनिअरिंग स्टुडंट्स आहेत आणि ह्यांना जे मी मेंटॉर केलेलं आहे ते बेसिकली करिअर आणि तुम्ही करिअरमध्ये ग्रोथ कशा वेनी करू शकता याच्यावरतीच केलेलं आहे. त्याचबरोबर मी ॲज अ गेस्ट लेक्चरर म्हणून वर्क ॲज अ गेस्ट लेक्चरर म्हणून डिफरंट कॉलेजेसला लेक्चर्स डिलिव्हर केलेले आहेत एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट अँड स्टार्टअप्स या विषयावरती. सो नाव इट्स इनफ अबाउट मी. आता आपण आपल्या टॉपिकवरती जाऊया की नक्की या सेशनमध्ये आपण काय बघणार आहे आणि इथून पुढं जे तुम्ही बघाल, माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की पूर्णपणे लक्ष देऊन सगळ्या गोष्टी बघा आणि सेशन जसं जसं तुम्ही कराल मेक शुअर की तुमच्याकडे एक नोटबुक आहे आणि त्यातून तुम्ही थिंग्स सगळ्या नोट डाऊन कराल. आणि आज जे मी काही तुम्हाला देणार आहे ते एक फ्रेमवर्क आहे किंवा एक साचा आहे की जो तुम्ही फॉलो केला तर तुम्हाला एक चांगलं कॉलेज सिलेक्ट करण्यासाठी एक गायडन्स तुम्हाला खूप चांगला होईल. सो नाव मुव्हिंग ऑन टू दी करंट सिनारिओ. फर्स्ट थिंग, सेशनला सुरू मेन आपल्या टॉपिकवरती येण्याच्या आधीच मी आज तुम्हाला सांगतोय की या सेशनमध्ये मी तुम्हाला सांगतोय की कॉलेज कसं सिलेक्ट करायचं किंवा कॉलेज सिलेक्ट करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. बट कॉलेज सिलेक्ट करण्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे तुमची ब्रांच सिलेक्ट करणं. का तर कॉलेज जे तुम्ही कॉलेज सिलेक्ट कराल त्यामध्ये तुम्ही पुढचे 4 वर्ष असणार आहे, बट जी तुम्ही ब्रांच सिलेक्ट कराल त्या ब्रांच बरोबर तुम्ही पुढचे 40 वर्ष राहणार आहे. सो जी ब्रांच जी स्ट्रीम तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये सिलेक्ट करणार आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे. सो ओव्हर द कॉलेज. बट असं नाही आहे की तुम्ही लाईक कॉलेज सिलेक्ट करण्यामध्ये काहीच इम्पॉर्टन्स देणार नाही, कारण काही फॅक्टर्स आहेत की ज्याच्या बेसिसवरती तुमचे जे करिअर ग्रोथ आहे आफ्टर इंजिनिअरिंग ती डिपेंड करते आणि कॉलेज त्याच्यामध्ये खूप मोठा रोल प्ले करतं. कारण हे जे 4 वर्ष आहेत जे तुम्हाला जॉबमध्ये किंवा तुमच्या लाईफमध्ये ॲज अ सक्सेसफुल इंजिनियर होण्यासाठी जे काही तुम्हाला स्किल्स लागणार आहेत ते कोर्स लाईफ स्किल्स असू द्या किंवा बाकीचे इंटरपर्सनल स्किल्स असू द्या किंवा सब्जेक्ट नॉलेज असू द्या, इंडस्ट्री नॉलेज असू द्या, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठे मिळणार आहेत तर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये मिळणार आहेत. सो कॉलेज सिलेक्ट करणं हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, बट त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट आहे की ब्रांच सिलेक्ट करणं. सो आय होप की तुम्हाला एक बेसिक आयडिया असेल की तुम्हाला कोणत्या डोमेनमध्ये किंवा तुम्हाला कोणत्या ब्रांचमध्ये तुमचं करिअर करायचं आहे आणि त्या बेसिसवरती किंवा हे अज्युम करून की तुम्हाला एक बेसिक आयडिया आहे की कोणत्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या ब्रांचमध्ये तुम्हाला तुमचं करिअर करायचं आहे.
हे तुम्हाला आयडिया आहे. सो हे असं अज्युम करून आपण हा पुढचा सेशन कंटिन्यू करत आहोत. आणि जर तुम्हाला आयडिया नसेल की आपल्याला कोणत्या ब्रांचमध्ये जायचं किंवा आपल्याला कोणती ब्रांच सिलेक्ट करायची आहे, तर आय एम प्रिटी शुअर दॅट की स्कोप हे नी यासाठी काहीतरी प्रोव्हिजन केली असेल. ओके, सो मुव्हिंग ऑन टू आवर मेन टॉपिक ऑफ टुडेज डिस्कशन, की हाऊ स्टुडंट्स युजली चूज कॉलेज. कसं चूज करायचं याकडे जाण्याच्या आधी आपण बघूया की आत्ता या आत्ताच्या या काळामध्ये किंवा युजली हाऊ युजली स्टुडंट्स चूज कॉलेज, की नक्की कशा वेनी स्टुडंट्स कॉलेज चूज करतात. सो सगळ्यात पहिली गोष्ट असते की कॉलेज सिलेक्ट करण्यामध्ये वर्ड ऑफ माउथ और सजेशन. तुमचा कोणता तरी दादा, कोणती तरी दीदी किंवा कोणते तरी रिलेटिव्ह हे कोणत्या तरी गावामध्ये राहत असतात किंवा कोणत्या तरी सिटीमध्ये राहत असतात, किंवा तुमच्या दादानी किंवा तुमच्या दीदीनी किंवा कोणीतरी एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून इंजिनिअरिंग केलेली असते आणि तो तुम्हाला सांगतो की हे कॉलेज बेस्ट आहे. बट हे पर्सन टू पर्सन डिफर करतं, पर्सन टू पर्सन देन ब्रांच टू ब्रांच डिफर करतं की ते कॉलेज कसं आहे किंवा ते तुमच्यासाठी चांगलं आहे की नाही आहे, किंवा तुम्ही कोणत्या टाईपचे पर्सन आहात आणि त्या वाईज ते कॉलेज चांगलं आहे का नाही आहे. सो वर्ड ऑफ माउथ आणि सजेशन ही खूप चुकीची पद्धत आहे कॉलेज निवडण्याची, जे की आपल्याकडे जनरली 90% ऑफ द स्टुडंट तेच करतात की माझ्या पाहुण्यांनी सांगितलं की हां हे कॉलेज चांगलं आहे सो मी हे कॉलेज घेईन, किंवा माझ्या दादानी सांगितलंय किंवा माझ्या मामाच्या बहिणीच्या मुलीच्या भावाने मुलीच्या लाईक मुलीने और कोणत्या तरी रिलेटिव्हनी सांगितलं की हे कॉलेज चांगलं आहे सो मी ते कॉलेज घेतलं. बट ज्यावेळी तुम्ही त्या कॉलेजमध्ये जाता त्यावेळी तुम्हाला रियालिटी कळते. सेकंड थिंग की मुलं ज्यावेळी कॉलेज सिलेक्ट करतात की त्यावेळी ते गुगलवरती जातात किंवा कोणत्या तरी रँकिंग झालेले असतात आणि त्याच्या बेसिसवरती कॉलेज चूज करतात. बट ॲज अ इंजिनिअरिंग स्टुडंट्स आणि ॲज अ इंजिनिअरिंग स्टुडंट आणि या 4 वर्षामध्ये ज्या काही गोष्टी मी पाहिल्यात, ज्यावेळी मी क्लब लीड करतोय किंवा कॉलेजच्या काही गोष्टी बघतोय, डिफरंट कॉलेजेसना व्हिजिट देतोय आणि स्टार्टअप इंडस्ट्रीमध्ये वर्क करतोय, त्यावेळी एक गोष्ट माझ्या लक्षात येते की ह्या ज्या रँकिंग्स आहेत ह्या एका बेसिक लाईक स्पेसिफाईड फ्रेमवर्कवरती आलेल्या असतात, किंवा मोस्ट ऑफ द रँकिंग्समध्ये पेड रँकिंग्स और रेफरल बेस्ड रँकिंग्स जे असतात. सो तुम्ही बघाल की कोणत्याच लाईक जर तुम्ही 3 एजन्सीजच्या रँकिंग कम्पेअर केल्या तर त्या कधीच सेम येणार नाहीत. ह्याचं रिझन हे आहे की प्रत्येकाचं पर्स्पेक्टिव्ह वेगळं आहे आणि प्रत्येकजण वेगळ्या फ्रेमवर्कवरती कॉलेज इव्हॅल्युएट करताय. सो ही सुद्धा एक पद्धत आहे ती चुकीची आहे. देन सजेशन फ्रॉम ARC. आता काही मुलांना ARC हे काय असतं हे माहीत नसेल, बट ज्यावेळी तुमचा CETचा रिझल्ट लागेल आणि CETचा रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला एखादं ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे, त्यावेळी तुम्ही त्या ॲडमिशन कन्फर्म करण्यासाठी तुम्ही ज्या सेंटरला जाता त्याला ARC सेंटर म्हणतात. सो काय होतं की तुम्ही तुमचे चॉईसेस फील करण्यासाठी ARC सेंटरला जाता, की मला हे कॉलेज हवं आहे, मला या कॉलेजची ही ब्रांच हवी आहे. आणि हे ARC सेंटर्स हे कुठे असतात तर हे इंजिनिअरिंग कॉलेजेस असतात डिफरंट. आणि काय होतं की तुम्ही एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजला गेला, सपोज XYZ इंजिनिअरिंग कॉलेज तुमच्या सिटीमध्ये आहे, तुम्हाला माहिती आहे ते इंजिनिअरिंग कॉलेज खराब आहे, बट स्टील काय होतं की त्या ARC सेंटर ते काय करतं की ते तुम्हाला अशा वेनी सांगतात की त्यांचे जे कॉलेज आहे ते पहिलं टाका आणि त्याच्यानंतर बाकीचे कॉलेजेस टाका. सो याने काय होतं की तुम्हाला जो पहिला प्रेफरन्स आहे तो मिळून जातो आणि त्यांच्या सीट्स फुलफिल होतात. सो हा सुद्धा एक आहे की ARC जे सजेशन देत आहे त्याच्या बेसिसवरती तुम्ही जर कॉलेज चूज केलं तर ते सुद्धा तुम्हाला खूप मोठा ड्रॉबॅक आहे तुमच्यासाठी आणि त्याचे तुम्हाला परिणाम तुमच्या पुढच्या करिअरवरती पडताना दिसतील. सो ARC जे ARC सजेस्ट करताय त्या वेनी सुद्धा कॉलेज सिलेक्ट करणं हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर आणखी एक कॅटेगरी येते की ज्याच्या बेसिसवरती ॲडमिशन घेतले जातात, की काही ॲडमिशन एजंट्स असतात किंवा काउन्सिलर्स असतात. सो ते आपल्याला काउन्सिल करतात आणि ते आपल्याला एखाद्या कॉलेजबद्दल एवढ्या साऱ्या गोष्टी सांगतात आणि ते आपल्याला कन्व्हिन्स करतात की त्या कॉलेजला ॲडमिशन घ्या. इवन दो जरी तुम्ही मेरिटमध्ये नसाल किंवा तुम्हाला हे असेल तरी तुम्हाला लाईक त्या कॉलेजमध्ये आम्ही ॲडमिशन मिळवून देऊ या सगळ्या गोष्टी बोलून तुम्हाला ते ॲडमिशन घेण्यासाठी प्रवृत्त केलं जातं किंवा ते सजेस्ट करतात. बट द थिंग इज की हे जे एजंट्स असतात काही यांना त्या कॉलेजकडून काहीतरी बेनिफिट्स मिळत असतात इन द एक्सचेंज ऑफ सजेस्टिंग दॅट कॉलेज टू पर्टिक्युलर स्टुडंट्स. ओके, सो ह्या ज्या आत्ताचा जो सिनारिओ आहे हा कम्प्लिटली चुकीचा आहे, कारण हे 4 वर्ष आहेत ते तुमचे पुढचे लाईक तुम्ही ज्या गोष्टीमध्ये करिअर करणार आहात ते स्किल्स तुम्ही अक्वायर करण्यासाठी हे 4 वर्ष इन्व्हेस्ट करणार आहात. सो तुम्हाला जे ब्रांच सिलेक्ट करताय ती तुम्ही स्वतः सिलेक्ट केली, तुम्ही स्वतःचं रिसर्च करून जर सिलेक्ट केली तर ती खूप बेटर होईल. आता नक्की काय रिसर्च करायचं आहे किंवा काय फॅक्टर्स बघायचे हे आता इथून पुढच्या सेशनमध्ये आपण या सगळ्या गोष्टी बघणार. सो नाव काही मस्ट चेक आहेत की लाईक हे तुम्हाला बघायचंच आहे ज्यावेळी तुम्ही कॉलेज सिलेक्ट करताय.
काही गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला बघायच्याच आहेत ॲट एनी कॉस्ट. सो फर्स्ट थिंग येते की कॉलेज स्टेटस. आता कॉलेज स्टेटस म्हणजे असं काही तुम्ही अंडरस्टँड करून घेऊ नका की व्हॉट्सअप स्टेटस कॉलेजचा बघायचा. इट्स नथिंग लाईक दॅट. कॉलेज स्टेटस म्हणजे काय की कॉलेजेस हे डिफरंट कॅटेगरीमध्ये असतात. त्याच्यामध्ये पहिली कॅटेगरी येते की गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेजेस, गव्हर्नमेंट एडेड ऑटोनॉमस कॉलेजेस, गव्हर्नमेंट अनएडेड ऑटोनॉमस कॉलेजेस, प्रायव्हेट ऑटोनॉमस कॉलेजेस, गव्हर्नमेंट कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज अँड प्रायव्हेट कॉलेजेस. सो हे 7 इंजिनिअरिंग कॉलेजेसच्या डिफरंट डिफरंट कॅटेगरीज आहेत. सो याच्यामध्ये तुम्ही फर्स्ट प्रेफरन्स हा गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेजला द्यावा. त्याच्यानंतर जर तुम्हाला ते गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज नाही मिळत आहे किंवा तुम्हाला जर वाटतं की तुमचा स्कोर तेवढा इनफ नाहीये, तर त्याच्यानंतर तुमचा पहिला प्रेफरन्स हा ऑटोनॉमस कॉलेजेसला असला पाहिजे. ऑटोनॉमस कॉलेजेसला का असला पाहिजे, तर ऑटोनॉमस कॉलेजेसमधून जी तुम्हाला डिग्री मिळते ती मिळते तुम्हाला बीटेक, बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी. वेअर ॲज जे युनिव्हर्सिटी अंडर कॉलेजेस असतात किंवा नॉर्मल प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस असतात त्यांच्यामधून जी तुम्हाला डिग्री मिळते ती मिळते बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग. आणि बीटेकला इंडस्ट्रीमध्ये मार्केटमध्ये खूप जास्त व्हॅल्यू आहे, कारण जे ऑटोनॉमस कॉलेज आहे त्याचे स्वतःचे बेनिफिट्स आहेत. तर ते बेनिफिट्स नक्की काय आहेत, कॉलेजला ऑटोनॉमी स्टेटस का दिलं जातो, तर ऑटोनॉमस म्हणजे नक्की काय, तर त्या कॉलेजला स्वायत्त प्रदान केली. स्वायत्त कशाची, तर ते कॉलेज स्वतः करिक्युलम डिझाईन करतात, स्वतःचे स्वतः एक्झाम्स कंडक्ट करतात. हे का दिले गेलेलं आहे त्या कॉलेजला, तर ते कॉलेज जे आहे त्यांनी त्यांचे स्टँडर्ड्स मेंटेन केलेले आहेत. त्यांनी जे AICTE फ्रेमवर्क दिलेले आहेत त्याच्यामध्ये ते राहिलेले आहेत आणि त्यांच्याकडे क्वालिटी फॅकल्टीज आहेत, त्यांचं इंडस्ट्री कनेक्ट चांगलं आहे. सो त्यामुळं त्या कॉलेजला ते फंड्स व्यवस्थित मॅनेज करतात. त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर, कॉलेजच्या बिल्डिंग्स, लॅब्स ह्या वेल इक्विप्ड आहेत. सो त्या बेसिसवरती त्यांना ऑटोनॉमी दिलेली आहे की तुम्ही तुमचा करिक्युलम डिझाईन करा, तुम्ही तुमच्या एक्झाम्स घ्या, तुम्ही तुमचे प्रोग्राम्स रन करा, सो दॅट तुम्ही युनिव्हर्सिटीच्या अंडर राहून तुम्ही स्वतःला मागं ठेवू नका किंवा जे युनिव्हर्सिटीचे लाईक युनिव्हर्सिटीचे जे एक्झाम्स आहेत त्या एक्झामसाठी वेट करणं किंवा या सगळ्या गोष्टी न करता तुम्हाला स्वायत्त दिली आहे, तुम्ही तुमच्या स्वायत्तेचा उपयोग करून बेस्ट इंजिनियर्स बाहेर काढा. सो त्याच्यासाठी तुमचा पहिला प्रेफरन्स असला पाहिजे ऑटोनॉमस कॉलेजेस. ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये पण ते कॉलेज जे तुम्हाला हवं आहे ते ऑटोनॉमस आहे का नाही आहे हे तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला ऑटोनॉमस कॉलेज मिळत नाहीये तर काय करायचं, देन यू कॅन गो फॉर गव्हर्नमेंट कॉलेजेस अँड लास्ट ऑप्शन यू कॅन गो फॉर प्रायव्हेट कॉलेजेस. बट इथं आणखीन एक ट्विस्ट आहे की काही कॉलेजेस आहेत, काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत ज्या की ऑटोनॉमस कॉलेजपेक्षा बेस्ट आहेत. जसं की निर्मा युनिव्हर्सिटी, ज्या की आउट ऑफ महाराष्ट्र आहेत. त्या तुम्ही गुगलवरती किंवा यूट्यूबवरती सर्च करू शकता. निर्मा युनिव्हर्सिटी आहे, बिट्स आहे. सो IIT नंतर बिट्सचं रँकिंग येतं किंवा काही मुलं IIT सोडून बिट्सला जातात. सो बिट्स सुद्धा चांगली युनिव्हर्सिटी आहे, बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. ओके, सो तुम्ही त्यासाठी प्रेफर करू शकता. देन आपला पॉईंट की ऑटोनॉमस कॉलेज स्टेटस चेक करणं कॉलेजचं मॅन्डेटरी आहे. देन त्याच्यानंतर सेकंड पॉईंट येतो की मस्ट चेक आहे की ॲफिलिएशन अँड ॲक्रिडेशन. जर ते कॉलेज ऑटोनॉमस आहे तर ते कोणत्या युनिव्हर्सिटीला ॲफिलिएट आहे, सो ते सुद्धा तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे. आणि जर तुमचं कॉलेज युनिव्हर्सिटी अंडर असेल तर ते कोणत्या युनिव्हर्सिटीला ॲफिलिएट आहे आणि त्या युनिव्हर्सिटीची इंडस्ट्रीमध्ये काय व्हॅल्यू आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि हे तुम्हाला माहिती कोण देईल, तर तुमचे रिलेटिव्स किंवा जी लोक इंडस्ट्रीमध्ये आहेत तुमच्या ओळखीची ती तुम्हाला याबद्दल माहिती देऊ शकतील की कोणत्या युनिव्हर्सिटीला डिमांड आहे किंवा कोणत्या युनिव्हर्सिटी चांगली आहे आणि त्या युनिव्हर्सिटीला ते कॉलेज ॲफिलिएट आहे का. त्याच्यानंतर ॲफिलिएशन बरोबर ॲक्रेडिटेशन पण. ॲक्रेडिटेशन म्हणजे काय, तर काही मी मगाशी बोललो की AICTE अप्रूव्ड, AICTE, NAC ह्या काही संस्था आहेत गव्हर्नमेंटच्या की ज्या इंजिनिअरिंग कॉलेजेस तसंच म्हणजे लाईक एज्युकेशनला एक क्वालिटी स्टँडर्ड हे करण्यासाठी ॲक्रेडिटेशन प्रोव्हाइड करतात. सो ते ॲक्रेडिटेशन कोणतं आहे आणि काय रँकमध्ये आहे हे तुम्हाला बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे की कॅम्पस इन्फ्रास्ट्रक्चर. कॉलेजचा कॅम्पस कसा आहे हे सुद्धा तुम्हाला एक मस्ट चेक आहे. कॉलेजचा कॅम्पस वेल इक्विप्ड आहे का, मोठा आहे का, इनफ त्याच्यामध्ये लाईक काय म्हणू शकतो आपण की जिथं क्वालिटी असेल, जे आपण ज्यावेळी लाईक हे अंडरस्टँड करून घेण्यासाठी आपण हे घेऊया की आपण एखादं हॉटेल चूज करताना की एखाद्या हॉटेलमध्ये तुम्ही गेला अननोन सिटीमध्ये आहे आणि तुम्हाला काहीतरी खायचं आहे, सो तुम्हाला हॉटेलमध्ये जायचं आणि तुमच्यासमोर 2 ऑप्शन्स आहेत. एक आहे की एक छोटं हॉटेल आहे की ज्याच्यामध्ये लाकडी बेंचेस आहेत आणि त्याच्यावरती लोक बसतात, लाकडी टेबल आहेत. आणि एक दुसरं तुम्हाला दुसऱ्या साईडला हॉटेल दिसते की एक व्यवस्थित बिल्डिंगमध्ये आहेत, ग्लास डोअर्स आहेत, आतमध्ये लॅम्प्स आहेत आणि चांगल्या सगळ्या गोष्टी आहेत. सो तुम्ही काय प्रेफर करता,
ऑब्वियस आहे, जे लॅम्प्स आहेत आणि जिथे चांगलं दिसतंय तुम्हाला. सो सिमिलर थिंग इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुद्धा मॅटर करते की कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर ॲज इन कॉलेजच्या बिल्डिंग्स, कॉलेजचं कॅम्पस किती मोठं आहे हे सुद्धा मॅटर करतं. आणि हे कुठं मॅटर करतं तर ज्यावेळी कंपनीज रिक्रुटमेंटसाठी येतात तर ते कॅम्पसनं प्रेफर करतात, आणि जेवढा मोठा कॅम्पस असेल तेवढं स्टुडंट्सना वाव मिळतो. सो तुम्हाला मस्ट चेक आहे ते. त्याच्यानंतर लोकेशन, कॉलेजचं लोकेशन कुठे आहे हे सुद्धा तुम्हाला मॅटर करतं. जर तुम्ही IT इंडस्ट्रीमध्ये असाल किंवा जर तुम्ही कॉम्प्युटर, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यासारख्या जर ब्रांचेसमध्ये तुम्ही तुमचं लाईक इंजिनिअरिंग करणार असाल आणि तुम्हाला त्या बेसिसवरती जर कॉलेज चूज करायचं आहे तर तुम्ही मेट्रो सिटीज प्रेफर केल्या पाहिजे, जसं की पुणे, बँगलोर. याच्या मागे रिझन काय आहे तर पुणे, बँगलोर हे IT हब्स आहेत, तिथे इंडस्ट्रीज आहेत. सो तुम्हाला इंटर्नशिप आणि बाकीच्या गोष्टींसाठी लोकेशन मॅटर करेल. सो लोकेशन सुद्धा तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे की ते कॉलेज नक्की कुठे सिच्युएटेड आहे. ओके. नेक्स्ट, हा झाला मस्ट चेक क्रायटेरिया की ह्या गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत. त्याच्यानंतर प्रॉस्पेक्टस या सेगमेंटच्या अंडर आपण 3 गोष्टी बघणार आहे की ज्या खूप इम्पॉर्टंट आहेत. ज्यावेळी मी आणि या गोष्टी तुम्हाला बघायच्या आधी तुम्हाला तुम्हाला कोणत्या ब्रांचमध्ये करिअर करायचं आहे याच्याबद्दल आयडिया असणं मस्ट आहे. सो जर तुम्हाला आत्तापर्यंत माहीत नसेल की तुम्हाला कोणत्या ब्रांचमध्ये करिअर करायचं आहे तर तुम्ही हा व्हिडिओ इथंच पॉज करा आणि थोडासा विचार करा किंवा थोडं थिंक करा की तुम्हाला कोणती ब्रांच आवडेल किंवा तुम्हाला कोणत्या ब्रांचमध्ये करिअर करायची इच्छा आहे, आणि ती आयडिया घेऊन तुम्ही हा सेशन पुढे कंटिन्यू बघा किंवा हा सेशन बघा आणि या ज्या गोष्टी मी सांगतोय त्या नोट डाऊन करून घ्या. आणि सेशन संपल्यानंतर ज्यावेळी तुम्ही कॉलेज ते सिलेक्ट करणार आहात किंवा कॉलेज तुम्हाला बघायचं आहे त्यावेळी तुम्ही ब्रांच वाईज या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. सो प्रॉस्पेक्टसमध्ये फर्स्ट थिंग आहे की करिक्युलम. आता करिक्युलम म्हणजे काय तर सोप्या आणि साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर करिक्युलम म्हणजे सिलेबस. तुमची जी डिग्री आहे, तुमचे जे 4 वर्ष आहेत, तुमचं जे इंजिनिअरिंग आहे त्याच्यामध्ये जे काही तुम्ही सब्जेक्ट शिकणार आहात आणि त्या सब्जेक्टमध्ये जो काही कॉन्टेंट आहे त्याला आपण इंजिनिअरिंगमध्ये करिक्युलम म्हणतो. सो करिक्युलममध्ये काय बघायचं आहे तुम्हाला, आणि ओके, ह्या सगळ्या गोष्टी कुठे मिळणार आहेत तुम्हाला किंवा कुठे बघायला मिळणार आहेत हे मी सेशनच्या एंडला सांगेन की तुम्ही कशा वेनी किंवा कुठून तुम्हाला या सगळ्या इन्फॉर्मेशन मिळतील. सो आता त्याच्याविषयी विचार न करता जे काही मी सांगतो त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन कर. सो करिक्युलममध्ये सगळ्यात पहिलं काय तुम्हाला बघायचं की अपडेशन फ्रिक्वेन्सी. जर कॉलेज ऑटोनॉमस आहे तर त्याचा जो करिक्युलम आहे तो किती वर्ष झाला, म्हणजे लाईक तो किती वर्षानंतर अपडेट होतो किंवा तो लास्ट अपडेट कधी झालेला, ही गोष्ट तुम्हाला बघणं गरजेचं आहे. हे का बघणं गरजेचं आहे तर असं व्हायला नको की तुम्ही जे इंजिनिअरिंगमध्ये शिकताय त्याचं ज्यावेळी तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जाणार आहे त्यावेळी तिथं काहीच प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन नाहीये किंवा त्याचं काही हेच नाहीये की बाबा टेक्नॉलॉजी तुम्ही बघताय की टेक्नॉलॉजी खूप जास्त इनोव्हेशन खूप येत आहे आणि टेक्नॉलॉजी खूप वेगाने पुढे जात आहे. टीव्हीमध्ये बघाल की असं व्हायला नको की आत्ता LCD टीव्ही चालू आहेत, आत्ता LED टीव्ही चालू आहेत आणि तुम्ही जो डब्बा टीव्ही यायचा तो स्टडी करताय. सो हे होऊ नये त्यासाठी तुम्हाला तो करिक्युलम हे कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीज अपडेट करत असतात विदिन स्पेसिफिक इंटरव्हल ऑफ टाइम. सो तुम्ही त्या कॉलेजची पर्टिक्युलर की जर ऑटोनॉमस असेल तर त्याची अपडेशन फ्रिक्वेन्सी किती आहे हे बघा करिक्युलमची त्या पर्टिक्युलर. हे मी ब्रांच स्पेसिफिक सांगतो. ओके. सो मी अज्युम काय केलं की तुम्हाला तुमची ब्रांच माहिती आहे. आता करिक्युलम मध्ये तुम्ही फर्स्ट थिंग की अपडेशन फ्रिक्वेन्सी की तो लास्ट अपडेट कधी झालाय आणि तो अपडेट किती वर्षानंतर होतो, कारण टेक्नॉलॉजी बदलत जाणार. जर तुमचा कॉलेजचा करिक्युलम हा 15 वर्षानंतर अपडेट होणार आहे तर तुम्ही आउटडेटेड टेक्नॉलॉजी शिकताय ज्याचा की इंडस्ट्रीमध्ये काही उपयोगच नाहीये. सो ते तुमच्यासाठी त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही जे शिकणार त्याचा जर तुम्हाला उपयोग नाही होणार तर तुम्ही तुमची 4 वर्ष वेस्ट घालवताय. सो त्याच्यासाठी तुम्हाला तो करिक्युलम आहे तो कधी अपडेट लास्ट कधी डिझाईन झाला आणि तो किती वर्षानंतर अपडेट होतो हे तुम्हाला बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे सब्जेक्ट टू इंडस्ट्री टेक्नॉलॉजी. आता हे काय की तुम्हाला ज्यावेळी तुम्ही करिक्युलम बघाल त्यावेळी तुम्हाला सब्जेक्ट्स दिसतील. ते सब्जेक्ट्स आणि आत्ता इंडस्ट्रीमध्ये चाललेल्या टेक्नॉलॉजीज ह्या दोन्ही अलाइन होत आहेत का, हे ते सब्जेक्ट्स इन्क्लूड करतायत का या टेक्नॉलॉजीज. फर्स्ट इयर, सेकंड इयर हे काही बेसिक्स असतील जे तुम्हाला सगळ्यांना सेम असतील किंवा ते तुम्हाला बेसिक्स हे आधीचेच आहेत ते शिकावेच लागणार. बट थर्ड इयर आणि फोर्थ इयरचा जो करिक्युलम आहे त्याच्यामध्ये जे सब्जेक्ट्स आहेत ते आत्ता इंडस्ट्रीमध्ये असणाऱ्या टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड आहेत का. फॉर एक्झाम्पल आत्ता तुम्ही हे शब्द ऐकत असाल, जर तुम्हाला कॉम्प्युटर घ्यायचं असेल, IT घ्यायचं असेल तर तुम्ही हे शब्द ऐकत असाल की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, सायबर सिक्युरिटी, बिग डेटा असे मोठे मोठे शब्द, 3D प्रिंटिंग, 3D प्रोटोटायपिंग अशा काही गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील.
सो 3D प्रिंटिंग हा मेकॅनिकल सिव्हिलवाल्यांसाठी आहे. देन बिग डेटा, मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ह्या ज्या टेक्नॉलॉजीज आहेत, सो या रिलेटेड काही सब्जेक्ट्स तुम्हाला त्या करिक्युलममध्ये आहेत का नाही आहेत. सो हे तुम्हाला बघायचं की करिक्युलममधले सब्जेक्ट्स आणि ते इंडस्ट्रीमध्ये असणाऱ्या टेक्नॉलॉजी ह्या दोन्हीमध्ये काही रिलेशन आहे की नाही. ओके. देन थर्ड पॉईंट इज अप टू इंडस्ट्री स्टँडर्ड. आता या पॉईंटमध्ये ना तुम्हाला कुणाची तरी हेल्प घ्यावी लागेल. मग तो तुमचा रिलेटिव्ह असेल, तो तुमचा दादा असेल, किंवा तुमच्या जो आसपास राहणारा तुमचा नेबर असेल, यामध्ये तुम्हाला त्याची हेल्प घ्यावी लागेल की तुमचा जो करिक्युलम आहे की हां दादा, मी या गोष्टी शिकतोय, किंवा माझ्याकडे या गोष्टी आहेत माझ्या सिलेबसमध्ये, किंवा मी ज्या कॉलेजमध्ये जाणार आहे त्या कॉलेजच्या सिलेबसमध्ये या गोष्टी आहेत, तर या गोष्टी इंडस्ट्रीमध्ये आता चालतात का, किंवा या गोष्टींचं प्री रिक्विसाइट्स आहे का इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी, किंवा तुम्ही जे जॉब करणार आहे, तुम्ही जे इथे शिकणार आहे त्याच्या बेसिसवरतीच तुम्ही जॉब करणार आहे. सो तो अप टू इंडस्ट्री स्टँडर्ड आहे का हे तुम्हाला बघणं गरजेचं आहे. आणि मी तुम्हाला मगाशी बोललो की ऑटोनॉमस कॉलेजचे बेनिफिट्स, ऑटोनॉमस कॉलेजच्या बेनिफिटमध्ये हा एक ॲडव्हान्टेज असतो की जो करिक्युलम आहे तो इंडस्ट्रीशी डिस्कस करून, इंडस्ट्री बरोबर, इंडस्ट्री अकॅडमिया पाईपलाईन बनवून तो करिक्युलम डिझाईन केला जातो. सो त्यामुळं तो करिक्युलम अप टू इंडस्ट्री स्टँडर्ड आहे का नाही हे बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फॅकल्टी, जे की खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे की फॅकल्टी, कारण तुम्ही जे स्किल शिकणार आहात, तुम्ही जे इंजिनिअरिंगमध्ये शिकणार आहात, ते शिकवणारे शिक्षक हे तुम्हाला अनालाइज करणं गरजेचं आहे. आणि ते काय आहेत, किंवा किती आहेत, आणि कसे आहेत, किंवा त्यांना कसं अनालाइज करायचं, हे आजच्याबद्दल या पार्टमध्ये आपण बघणार आहे. सो फॅकल्टीजमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला बघायची आहे स्टुडंट टू फॅकल्टी रेशो. तुम्हाला प्रत्येक कॉलेजमध्ये मी सांगणार आहे की कुठून तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन मिळेल, सो त्याच्याबद्दल तुम्ही अजिबात विचार करू नका. फॅकल्टीज त्या डिपार्टमेंटला किती आहेत आणि त्या डिपार्टमेंटचं स्टुडंट इनटेक किती आहे, सो या बेसिसवरून तुम्हाला स्टुडंट टू फॅकल्टी रेशो बघायचा आहे. लेट से एखाद्या ब्रांचचे इनटेक आहे 60 स्टुडंट्स आणि त्या डिपार्टमेंटला फॅकल्टी आहेत 6. सो एका फॅकल्टीला 1:10चा रेशो आहे. वन फॅकल्टी फॉर 10 स्टुडंट. हा रेशो एवढा चांगला रेशो नाही आहे, कारण त्या डिपार्टमेंटमध्ये 4 इयर्स आहेत. सो 40 स्टुडंट्स एका फॅकल्टीकडे असणं, किंवा एक फॅकल्टी फॉर 40 स्टुडंट्स, हा रेशो चांगला नाही आहे. सो तो रेशो तुम्हाला बघणं गरजेचं आहे की नंबर ऑफ फॅकल्टीज टू नंबर ऑफ इनटेक फॉर एव्हरी इयर. सो तुम्ही ज्यावेळी जाणार त्याचं जर 120 इनटेक असेल, तर आय होप की त्या डिपार्टमेंटला नियर अबाउट 30+ टीचर्स असतील. अशामध्ये एक फॅकल्टी टू स्टुडंट रेशो असावा, आणि हा रेशो तुम्ही बघाल आणि तुम्हाला एक अंदाज येईल की हां, एवढे फॅकल्टीला एवढे स्टुडंट्स तर होऊ शकतं का. ही गोष्ट तुम्ही बघणं गरजेचं आहे. मॅन्डेटरी नाही आहे की रेशो लाईक खूप चांगलाच असला पाहिजे, 1:2 और 1:5 असा असला पाहिजे. 1:10 हा थोडासा खराब आहे, बट 10च्या आतमध्ये जेवढा हे असेल तेवढं चांगलं आहे, बट इट डिपेंड्स. सो तुम्हाला एक बेसिक आयडिया येईल की स्टुडंट टू फॅकल्टी रेशो. देन क्वालिफिकेशन. ते जे फॅकल्टीज आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला 3 कॅटेगरीमध्ये फॅकल्टीज डिवाइड करायच्या, त्यांचे क्वालिफिकेशन्स. फर्स्ट थिंग तुम्हाला बघायचं आहे की जेवढे फॅकल्टीज आहेत त्याच्यामध्ये किती फॅकल्टीज PhD होल्डर्स आहेत. PhD होल्डर्स म्हणजे ज्यांच्या नावापुढे डॉक्टर लागलेलं आहे. PhD होल्डर्स का, तर ते PhD होल्डर्स हे एका डोमेन स्पेसिफिक वरती त्यांनी खूप अभ्यास केलेला असतो आणि त्यांच्यामध्ये त्यांना डॉक्टरेट ही पदवी मिळालेली असते. सो त्यांना त्या गोष्टीचं खूप जास्त नॉलेज असतं आणि त्यामुळं ते खूप जास्त तुम्हाला हेल्प करू शकतात बाकीच्या गोष्टींमध्ये. प्रोजेक्ट्स, त्यांचे रिसर्च वर्क असतात, सो त्यांना जे नॉलेज आहे ते खूप जास्त असतं. त्यामुळं PhD फॅकल्टी मिनिमम 30%, मोर दॅन 30% PhD फॅकल्टी असल्याच पाहिजेत त्या डिपार्टमेंटला. मोर दॅन 30%. ओके. मोर दॅन 50% असतील तर वेल अँड गुड. सो किती फॅकल्टीज PhD आहेत हे तुम्हाला बघायचं आहे. सेकंड फॅक्टर तुम्हाला जे मी तुम्हाला म्हणलं 3 ह्याच्यामध्ये डिवाइड करायचं आहे. सेकंड असेल की किती फॅकल्टीज एमटेक आहेत आणि ते PhD परस्युइंग आहेत, किंवा एमटेक हे ते वेल रेप्युटेड NIT, IIT या सारख्या कॉलेजेसमधून करून आलेले आहेत. ओके. सो हे सुद्धा तुम्हाला पर्सन्स खूप चांगलं नॉलेज देऊ शकतात. आणि थर्ड कॅटेगरी ही आहे की त्याच कॉलेजमधून बीटेक केलंय, त्याच कॉलेजमधून एमटेक केलंय आणि आता त्या कॉलेजमध्ये फॅकल्टी आहे. सो या थर्ड कॅटेगरीमध्ये जेवढे कमी फॅकल्टी रेशो असेल, ह्याच्या फर्स्ट 2 कॅटेगरीजमध्ये जास्त फॅकल्टीज असतील आणि लास्ट कॅटेगरीमध्ये कमी फॅकल्टीज असतील, ते कॉलेज तुम्ही चांगलं म्हणू शकता. कारण त्या बाकीचे जे पहिल्या 2 कॅटेगरीमध्ये ते जे एक्सपोजर तुम्हाला देणार आहेत ते थर्ड कॅटेगरीमधले फॅकल्टीज देण्यासाठी कुठेतरी कमी पडू शकतील.
आय एम नॉट सेईंग की ते कमी पडतील, बट कमी पडू शकतील. आणि हे माझा एक्सपिरियन्स 4 वर्षाचा एक्सपिरियन्स सांगतो की मी 4 वर्ष इंजिनिअरिंग करतोय, त्याच्यामध्ये आलेल्या काही गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला आत्ता या ह्याच्यामध्ये पर्टिक्युलरली शेअर केल्या. अनदर थिंग इज एक्सपिरियन्स. त्या फॅकल्टीला किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि ते मॅटर करतं. टीचिंग एक्सपिरियन्स किती आहे, इंडस्ट्री एक्सपिरियन्स किती आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही अनालाइज कराल. त्याच्यानंतर आहे एक्सपर्टीज अँड रिसर्च वर्क. ज्यावेळी तुम्ही फॅकल्टीज अनालाइज कराल त्यावेळी तुम्हाला जसं PhD किती आहेत, एमटेक किती आहेत हे करत असताना तुम्ही ज्यावेळी ब्रांच सिलेक्ट कराल त्यावेळी तुम्ही डिसाईड कराल की हां, मला कॉम्प्युटरमध्ये जाऊन आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती वर्क करायचं आहे, मला सिव्हिलमध्ये जाऊन जे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन्स आहेत त्यामध्ये 3D प्रिंटिंगवरती वर्क करायचं आहे, मला ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकलमध्ये जाऊन डिझायनिंगवरती वर्क करायचं आहे, मला इलेक्ट्रॉनिक्समध्ये जाऊन नवीन सर्किटरी सिस्टम्स डिझाईन करण्यावरती वर्क करायचं आहे. सो हे तुम्हाला एक तुम्ही डोमेन काहीतरी तुमच्या मनात असेल की मला याच्यावरती वर्क करायचं आहे. सो हे तुम्ही ज्यावेळी फॅकल्टी अनालाइज कराल त्यावेळी तुम्ही हे बघा की तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये काम करायचं त्याच्यामध्ये कोणत्या फॅकल्टीची एक्सपर्टीज आहे का त्या डिपार्टमेंटला. सो ते तुम्हाला हेल्पफुल राहील, ते तुम्हाला गाईड करू शकतील की त्या पर्टिक्युलर डोमेनमध्ये तुम्ही तुमचं करिअर कसं परस्यू करू शकता. ओके. सो त्यामध्ये की फॉर एक्झाम्पल लेट्स से तुम्हाला सायबर सिक्युरिटीमध्ये करिअर करायचं आहे, सायबर सिक्युरिटीमध्ये करिअर करायचं आहे, तर तुमच्या डिपार्टमेंटला जर एखादा सायबर सिक्युरिटीचा PhD होल्डर असेल तर डेफिनेटली तो तुम्हाला गाईड करू शकेल की तुम्ही कशा वेनी सायबर सिक्युरिटीमध्ये करिअर करू शकता. कारण त्या पर्सनकडं सायबर सिक्युरिटीची डॉक्टरेट डिग्री आहे, म्हणजे सायबर सिक्युरिटीमध्ये त्यांनी खूप सारं काम केलेलं आहे, त्याच्याकडं सायबर सिक्युरिटी फील्डमधला एक्सपिरियन्स आहे. सो ते तुम्हाला हेल्पफुल राहील तुमच्या करिअरच्या ग्रोथमध्ये. ओके. देन नेक्स्ट आपण बघणार आहे प्रॉस्पेक्टसचा थर्ड पार्ट, इन्फ्रास्ट्रक्चर. आता इन्फ्रास्ट्रक्चर मी मगाशी बोललो की कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर, बट या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला फर्स्ट सांगितलं की डिपार्टमेंट लेवलला बघतो आपण, ब्रांच स्पेसिफिक. सो ब्रांच स्पेसिफिक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय आहे की लॅब्स. इंजिनिअरिंग इज ऑल अबाउट प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स ऑफ व्हॉट यू लर्न लाईक फ्रॉम फर्स्ट स्टँडर्ड टू 12th स्टँडर्ड, फ्रॉम फर्स्ट स्टँडर्ड टू युअर ग्रॅज्युएशन. जे तुम्ही शिकताय, जे तुम्ही सायन्स शिकताय त्याचं प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन करणं म्हणजे इंजिनिअरिंग आहे. सो ते प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला इम्पॉर्टंट काय आहे तर लॅब्स आहेत. हे लॅब्स हा इन्फ्रास्ट्रक्चरचा पार्ट आहे. तर ह्या लॅब्समध्ये काय बघायचं आहे तुम्हाला, तर तुमच्या त्या डिपार्टमेंट्सला किती लॅब्स आहेत आणि त्याच्या करिक्युलममध्ये जो काही सब्जेक्ट आहेत ते सब्जेक्टमध्ये थिअरॉटिकल नॉलेज बरोबर प्रॅक्टिकल नॉलेज देण्यासाठी त्या लॅब्स अवेलेबल आहेत का. लॅब्स अवेलेबल आहेत, बट लॅब्समध्ये कोणते इक्विपमेंट्स आहेत आणि ते इक्विपमेंट्स इंडस्ट्री स्टँडर्डला आहेत का किंवा त्या स्टँडर्डला आहेत का, किंवा जसं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर तुम्हाला कॉम्प्युटरमध्ये वर्क करायचं, तुम्हाला कॉम्प्युटर ही ब्रांच सिलेक्ट करायची आणि तुम्ही बघताय तर तुमच्याकडे लॅब्स खूप आहेत, 10 लॅब्स आहेत, बट तुमच्या लॅब्समध्ये जे जे मशीन्स आहेत, जे कॉम्प्युटर्स आहेत ते i3 प्रोसेसरचे आहेत. सो त्या ह्याच्यावरती तुम्ही वर्क करणं हे ते म्हणजे लाईक त्या ज्या मशीन्स आहेत त्या अप टू इंडस्ट्री स्टँडर्ड नाही आहेत किंवा त्यांची तेवढी लाईक स्टँडर्ड मेंटेन नाही आहे किंवा आपण म्हणू शकतो की अपग्रेडेड नाही आहेत की ज्याच्यावरती तुम्ही जी नवीन टेक्नॉलॉजी आहे किंवा नवीन जे काही आलंय ते तुम्ही इम्प्लिमेंट करून बघू शकता. सो ते जे आहेत इक्विपमेंट्स आहेत लॅबमधले ते त्या लेवलचे आहेत का, ते त्या स्टँडर्डचे आहेत का, हे सुद्धा तुम्हाला बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे इक्विपमेंट्स आहेत, लॅब्स आहेत आणि त्याच्याबरोबर मी तुम्हाला मगाशी सांगितलं की स्टुडंट टू फॅकल्टी रेशो, सिमिलर वेमध्ये तुम्हाला हे बघायचं आहे की स्टुडंट टू इक्विपमेंट्स रेशो. असं व्हायला नको की कॉम्प्युटर लॅब आहे आणि 60चा इंटेक आहे आणि 4 लॅब आहेत आणि 30च कॉम्प्युटर आहेत त्या 4 लॅबमध्ये. सो एका कॉम्प्युटरवरती 2 स्टुडंट, आणि हे चांगली गोष्ट नाही आहे. लाईक तुम्ही प्रॅक्टिकल नॉलेज घेऊ शकत नाही, म्हणजे तुम्ही इम्प्लिमेंट करू शकत नाही. सो जे इक्विपमेंट्स आहेत लाईक कॉम्प्युटरच्या बेसिसमध्ये तुम्हाला एक टर्न तर मिळालाच पाहिजे. लाईक तुम्हाला लॅब्समध्ये PC मिळालाच पाहिजे, तुम्ही त्या मशीनवरती वर्क करू शकलाच पाहिजे. सो सिमिलर थिंग्स ऑटोमोबाईल, मेकॅनिकलमध्ये, सिव्हिलमध्ये सुद्धा येतात की जे इक्विपमेंट्स आहेत त्या लेवलला म्हणजे लाईक जेवढे स्टुडंट्स आहेत त्याच्या स्टुडंट्स टू इक्विपमेंट, लॅब इक्विपमेंट रेशो हा हेल्दी असावा. असं व्हायला नको की एका मशीनच्या बाजूने 15 जण गोळा होऊन बघतात की नक्की ती मशीन कशी वर्क होते. ते त्या ह्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित ग्रास्प करू शकणार नाही. सो बेटर की तुम्हाला हे चेक करणं गरजेचं आहे. सो या 3 गोष्टी होत्या समअप करण्यासाठी. करिक्युलममध्ये जे काही पॉईंट्स बघितले आपण, जो करिक्युलम आहे तो इंडस्ट्री स्टँडर्डने आहे का, तो किती वेळा अपडेट होतोय, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं की मग फॅकल्टीमध्ये PhD होल्डर्स किती आहेत, एमटेक रेप्युटेड इन्स्टिट्यूटमधून किती आहेत, त्याच्यानंतर त्यांचा एक्सपिरियन्स किती आहे, इंडस्ट्री एक्सपिरियन्स किती आहे, टीचिंग एक्सपिरियन्स किती आहे, आणि त्याच्याबरोबर
फॅकल्टी टू स्टुडंट रेशो. देन आपण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बघितलं की लॅब्समध्ये असणारे मशीन्स ते अप टू इंडस्ट्री स्टँडर्ड्स आहेत का, किती मशीन्स अवेलेबल आहेत, किती लॅब्स अवेलेबल आहेत. अँड ॲट द लास्ट आपण बघितलं की स्टुडंट टू इक्विपमेंट रेशो. नाव मुव्हिंग ऑन टू अवर नेक्स्ट पार्ट, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट. ट्रेनिंग अँड प्लेसमेंटमध्ये आपण दोन गोष्टी बघणार आहे की जे तुम्ही 4 वर्षामध्ये शिकाल त्याचा किंवा जे आत्तापर्यंत तुम्ही शिकत आलाय त्याचा अल्टिमेट रिटर्न आणि तुमचं करिअर जिथून तुम्हाला पैसे मिळणार आहेत आणि त्याच्यासाठी लागणारं नॉलेज आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी हे खूप मॅटर करत आहे. आणि तुम्हाला कॉलेज किती लेवलपर्यंत या गोष्टींमध्ये हेल्प करते किंवा तुमच्या कॉलेजमध्ये किती लेवलपर्यंत या गोष्टी अवेलेबल आहेत हे खूप इम्पॉर्टंट आहे. हा जो पार्ट आहे आपल्या सेशनचा हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि हा कम्प्लीट लाईक तुम्ही लक्ष देऊन ऐका, कारण हे अनालिसिस करणं तुम्हाला कॉलेज सिलेक्ट करण्याच्या आधी खूप इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. कारण कॉलेजेस आणि ॲडव्हर्टाइजमेंट ज्या वेनी गोष्टी आपल्यासमोर आणतात त्या गोष्टी आपल्याला कशा वेनी घ्यायच्यात आणि कशा वेनी बघायच्यात हे तुम्हाला माहीत असलं तर तुम्ही त्यातून जे तुम्हाला हवं आहे किंवा जे तुमच्यासाठी चांगले ते एक्सपेक्टेड आउटकम तुम्ही त्यातून घेऊन येऊ शकता. या सेक्शनचं मी टायटल दिलेलं आहे की बिकमिंग नॉलेजेबल अँड एम्प्लॉयबल. हे का दिलेलं आहे तर तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये जे 4 वर्षात शिकाल, जे तुम्ही ब्रांच स्पेसिफिक म्हणजे जे तुम्ही ब्रांच स्पेसिफिक शिकाल ते तुम्हाला नॉलेजेबल बनवेल. बट तुम्हाला एम्प्लॉयबल बनण्यासाठी नॉन स्कॉलस्टिक ॲक्टिव्हिटी याच्यामध्ये काही गोष्टी आहेत ज्या की खूप इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला त्या गोष्टी तुम्हाला एम्प्लॉयबल बनवतील आणि कॉलेजनी नॉलेजेबल बनवण्याबरोबर एम्प्लॉयबल बनवण्यासाठी त्या गोष्टी कॉलेजमध्ये असणं इम्पॉर्टंट आहे. प्लस एम्प्लॉयबल बनवण्यासाठी सगळ्यात म्हणजे एम्प्लॉयबल बनवायचं म्हणजे तुम्हाला जर तुम्ही एम्प्लॉयबल झाला तर तुम्हाला एम्प्लॉयमेंट पण मिळाली पाहिजे. सो त्याच्यासाठी असणारी गोष्ट प्लेसमेंट. सो या गोष्टी कशा अनालाइज करायच्या ते इस सेक्शनमध्ये आपण बघणार. सो फर्स्ट आपण प्लेसमेंट बघूया की जी गोष्ट तुम्हाला अल्टिमेट एम की आपण म्हणतो की माझी फर्स्ट सॅलरी और समथिंग लाईक की मी स्वतः कमवायला लागलो. सो हे तुम्हाला प्लेसमेंट या ह्याच्यामध्ये तुम्ही अनालाइज कराल की तुम्ही त्या कॉलेजला गेला तर किती कमवू शकता किंवा तुम्हाला कोणत्या कंपनीमध्ये काम करायचं, तुमची ड्रीम कंपनी आहे ती तुम्हाला त्या कॉलेजमधून गेल्यावरती लगेच मिळू शकेल का ॲज अ फ्रेशर, ॲज अ ग्रॅज्युएटिंग इंजिनियर. सो त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे की ऑन कॅम्पस व्हिजिटिंग कंपनी. ज्यावेळी तुम्ही प्लेसमेंटचं ॲनालिसिस कराल हे कुठून करायचं, अगेन मी सांगतोय की हे कुठून करायचं हे सगळं मी तुम्हाला शेवटच्या ह्याच्यामध्ये सांगणार आहे. सो त्याच्याबद्दल अजिबात चिंता करू नका आणि त्याच्याबद्दल अजिबात विचार करू नका. सो फर्स्ट थिंग इज ऑन कॅम्पस व्हिजिटिंग कंपनीज. ऑन कॅम्पस व्हिजिटिंग कंपनीज म्हणजे काय तर ज्यावेळी तुम्ही इंजिनिअरिंग करत असाल त्यावेळी तुमच्या थर्ड इयरमध्ये, ज्यावेळी तुम्ही थर्ड इयरच्या सेकंड सेममध्ये जाल किंवा ज्यावेळी तुम्ही फायनल इयरच्या फर्स्ट सेममध्ये जाल तर काही कंपनीज, काही इंडस्ट्रीज ह्या तुमच्या कॉलेज कॅम्पसवरती येतात की मुलांना रिक्रूट करण्यासाठी. सो ज्यावेळी तुम्ही पासआउट व्हायच्या आधीच तुमच्या हातामध्ये जॉब ऑफर असते. सो तुम्ही जे कॉलेज सिलेक्ट करताय किंवा तुम्हाला जे कॉलेज तुम्ही बघताय की हां मला हे 5 कॉलेज आहेत याच्यामधले कोणतं तरी हे करायचं किंवा मला हे कॉलेज चूज करायचं, मला हे एवढे n नंबर ऑफ कॉलेजेस मिळू शकतात सो त्याच्यामधून चूज करायचं. प्लेसमेंट अनालाइज करताना सगळ्यात पहिली गोष्ट बघाल की ऑन कॅम्पस व्हिजिटिंग कंपनीज कोणत्या आहेत आणि किती आहेत, किती कंपनीज या ऑन कॅम्पसवरती व्हिजिट करायला येतात. जर तुम्ही माझ्या कॉलेजचं म्हणाल तर RIT मध्ये TCS, इन्फोसिस, कॅपजेमिनी, कॉग्निझंट, ॲक्सेंचर ह्या ऑन कॅम्पस, EMTech, ABS अशा खूप साऱ्या कंपनीज आहेत ज्या ऑन कॅम्पस व्हिजिट देतात रिक्रुटमेंटसाठी. सो ही एक चांगली गोष्ट आहे की ऑन कॅम्पस व्हिजिटिंग कंपनीजचा नंबर जास्त असणं आणि रेप्युटेड कंपनीज तुमच्या कॅम्पस रिक्रुटमेंटसाठी येतात. ओके. त्याच्यानंतर आहे की प्लेसमेंट रेशो. 60 स्टुडंटची बॅच आहे तर त्याच्यामधले किती मुलं हे प्लेस झालेले आहेत. ओके, हे तुम्हाला बघणं गरजेचं आहे. तुम्ही कॉलेजेसचं ॲडव्हर्टाइजमेंट बघाल, मोस्ट ऑफ द कॉलेजेस ॲडव्हर्टाइजमेंट करतात की अबाउट 90% प्लेसमेंट रेशो. तर ह्याचा अर्थ हा आहे की 100 स्टुडंट जर असतील तर त्याच्यामधले 90 स्टुडंट्स हे प्लेस झालेले आहेत. आणि आय एम डॅम शुअर की तुम्ही जर हा सेशन बघताय तर तुम्हाला तुमच्या करिअरची काळजी आणि तुम्ही नो डाऊट प्लेसमेंट घ्यालच आणि तुम्हाला हे एक ॲश्युरिटी होईल की जर प्लेसमेंट रेशो चांगला असेल तर तुम्हाला एक ॲश्युरिटी होईल की हां टॉप 100मध्ये मी तर टॉप 90मध्ये तर असणारच आहे. सो जर 90% प्लेसमेंट रेशो आहे तर मला जॉब हा मिळणार आहे हे तुम्हाला एक कुठेतरी एक काय म्हणतो आपण की एक सॅटिस्फॅक्शन राहील किंवा एक आधार राहील की हां मला जॉब मिळणार आहे. सो तुम्ही स्किल्स त्याची चिंता न करता तुम्ही स्किल्सवरती फोकस करा. प्लेसमेंट रेशो. आता प्लेसमेंट रेशोमध्ये पण आणखीन एक गोष्ट बघणं गरजेचं आहे
जर तुम्ही, आणि ही गोष्ट कधी बघणं गरजेचं आहे, जर तुम्ही कोर ब्रांचेसला जाणार असाल, कोअरमध्ये मी काय म्हणतो की मेकॅनिकल, सिव्हिल, देन सर्किटरल ब्रांचेस लाईक इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, या ब्रांचेसला जर तुम्ही जाणार असाल तर तुम्हाला प्लेसमेंट रेशो बघत असताना किती मुलं मेकॅनिकलची, किती मुलं ही कोर मेकॅनिकल इंडस्ट्रीजमध्ये प्लेस झालेली आहेत आणि किती मुलं ही आय टी इंडस्ट्रीजमध्ये प्लेस झालेली आहेत. आता हे कोर आणि आय टी काय आहे, तर आय टी इंडस्ट्रीमध्ये सगळ्या ब्रांचेसची मुलं ही रिक्रूट केली जातात, कारण आय टी इंडस्ट्रीमध्ये खूप वाईड नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स असतात. सो त्यामुळं आय टीमध्ये रिक्रुटमेंट होते. बट जर तुम्ही मेकॅनिकल घेत असाल, 4 वर्ष कोर मेकॅनिकल शिकत असाल आणि जॉब तुम्ही आय टीमध्ये करत असाल, तर इट्स नॉट गुड थिंग. म्हणजे लाईक तुम्हाला करायचं होतं कार डिझायनिंग आणि तुम्ही करताय कोडिंग, तुम्ही बनवताय सॉफ्टवेअर, इट्स नॉट गुड थिंग. म्हणजे तुम्ही 4 वर्ष जे शिकलाय त्याचा काही उपयोगच नाही, ते वाया गेलंय. मग त्यामुळं त्या कॉलेजमध्ये कोर मेकॅनिकल किंवा कोर सिव्हिल ह्या किती कंपनीज आहेत आणि आय टी कंपनीजने किती जाते. सो कोर टू नॉन कोरचा रेशो आहे हा सुद्धा तुम्ही एकदा चेक करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सॅलरी ब्रॅकेट, हे खूप इम्पॉर्टंट आहे की आपण म्हणतो की मला 1 कोटीचं पॅकेज मिळेल का, मला 10 लाखाचं पॅकेज मिळेल का, मला 15 लाखाचं पॅकेज मिळेल का. सो ते तुम्हाला कॉलेजचे ज्यावेळी प्लेसमेंट्स तुम्ही अनालाइज कराल त्यावेळी तुम्हाला समजेल. आणि हे सॅलरी ब्रॅकेट कितीही असलं तरी एवढा काही म्हणजे असं त्याच्यावरून काही हे करून घेऊ नका, कारण ह्याचा आपण रेफरन्स घेणार आहे पुढच्या पॉईंटसाठी. सो तुम्हाला ते सॅलरी ब्रॅकेट आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. जर तुम्ही एखाद्या ऑटोनॉमस कॉलेजमधून, प्रायव्हेट ऑटोनॉमस कॉलेजमधून जर तुम्ही कॉम्प्युटर वगैरे करत असाल तर तुम्हाला तुमचं सॅलरी ब्रॅकेट हे मिनिमम 3.6 to 7.5 ॲज अ फ्रेशर या ब्रॅकेटमध्ये राहतं. आता ते प्रत्येक कॉलेज टू कॉलेज डिफर करेल आणि प्लेसमेंटचा डेटा कुठून घ्यायचा हे मी तुम्हाला सांगितल्यावरती तुम्हाला ते सॅलरी ब्रॅकेट अंडरस्टँड होईल. आता सॅलरी ब्रॅकेट मिळाल्यानंतर त्याचा काय उपयोग करायचा ते तुम्ही फक्त जस्ट नोट डाऊन करा की हां एवढी सॅलरी मिळेल. आता त्याचा फायदा कुठं होणार आहे, तर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, तर तुम्ही जेवढे पैसे इन्व्हेस्ट करणार आहे त्याच्या बदल्यात तुम्हाला किती रिटर्न मिळेल, हे म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. सो जे सॅलरी ब्रॅकेट्स आहेत त्याच्यामध्ये बघा की हा मिनिमम सॅलरी किती आहे, 3.6 lakhs पर ॲनम, एका वर्षामध्ये 3.6 लाख. ठीक आहे, एवढी माझी सॅलरी आहे, एवढं मला पॅकेज मिळू शकतं मिनिमम. आणि मी फी किती भरतोय, तर हां मी 1 लाख रुपये वर्षाची फी भरतोय. तर 4 वर्ष मी 4 लाख ही ट्युशन फी भरली आहे या कॉलेजला आणि माझी प्लेसमेंट ही 3.6 LP होते की जे मी इन्व्हेस्ट करतोय 2 वर्षामध्ये माझी सगळी इन्व्हेस्टमेंट एज्युकेशनवरती केलेली मला रिटर्न मिळणार आहे. सो इट्स गुड थिंग की तुम्ही जे इन्व्हेस्ट करताय एज्युकेशनवरती ते तुम्हाला 2 वर्षामध्ये रिटर्न मिळणार आहे, तेवढे पैसे, जेवढे पैसे तुम्ही इन्व्हेस्ट करताय. सो इट्स गुड थिंग. सो तुम्हाला ते सॅलरी ब्रॅकेट आणि तुमच्या कॉलेजच्या तुम्ही भरत असणाऱ्या फीज, तुम्ही एव्हरी इयर कॉलेजवरती खर्च करत असणारे पैसे ते तुम्ही कम्पेअर करणार आहात. कशाला, तर सॅलरी ब्रॅकेट्सला, मिनिमम सॅलरीला, हायर पॅकेजला नाही करायचं आपल्याला. ठीक आहे, मिनिमम पॅकेजला आपल्याला ते कम्पेअर करायचं. त्याच्यानंतर इंटर्नशिप्स अँड प्री प्लेसमेंट ऑफर. आता हे काय आहे, तर याच्यामधून ना तुम्हाला ही गोष्ट समजेल की त्या कॉलेजमधून जी मुलं जातात बाहेर इंडस्ट्रीमध्ये त्या मुलांकडे इंडस्ट्री कशी बघते प्लेसमेंटच्या आधीच. ही जी इंटर्नशिप आहे, इंटर्नशिप म्हणजे नक्की काय, तर तुम्ही तुमचं इंजिनिअरिंग किंवा तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट व्हायच्या आधी एखाद्या कंपनीमध्ये जाऊन इंटर्नशिप करताय, म्हणजे लाईक त्या कंपनीमध्ये जाऊन वर्क करताय ऑन की असं नाही परमनंट बेसिसवरती नाही, तर एखाद्या लाईक फॉर पिरियड ऑफ 3 months 6 months यासाठी तुम्ही इंटर्नशिपवरती काम करता. आता याच्यामध्ये इंटर्नशिप आणि प्रीप्लेसमेंट, इंटर्नशिप्स. सो इंटर्नशिपमध्ये काय तुम्ही बघाल, फर्स्ट थिंग की कॉलेज किती इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल करून देत आहे, किती मुलं ही इंटर्नशिप्स करतायत, आणि हा सगळा डेटा अवेलेबल असतो, तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. किती मुलं इंटर्नशिप करतायत आणि किती इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटी कॉलेज अवेलेबल करून देत आहे हे बघणे इम्पॉर्टंट आहे. आता ते प्री प्लेसमेंट ऑफर आहेत, ते इंटर्नशिप ते तुम्हाला कॉलेजमधून नाही करणार, तर त्याच्यासाठी तुम्हाला थोडी मेहनत घ्यावी लागेल. आणि हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, हे अनालिसिस करणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला बेस्ट कॉलेज हवं असेल ना, की तुम्हाला तिथून नॉलेज घेऊन जायचं आहे, खूप जास्त नॉलेज घेऊन जायचं आहे, प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन घेऊन जायचं आहे, तर हा पॉईंट तुम्हाला खूप हेल्प करेल. इंटर्नशिपला सपोज इंटर्नशिप आणि प्री प्लेसमेंटमध्ये काय रिलेशन आहे, तर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये इंटर्नशिपला गेलाय, एखादा स्टुडंट एखाद्या कंपनीमध्ये इंटर्नशिपला गेलाय, तो तिथे 3 महिने काम करतोय, तर ती कंपनी त्याला 3 महिने बघत असते की तो कशा पद्धतीने काम करतोय, त्याचे स्किल सेट काय आहेत, त्याच्याकडे काय क्वालिटीज आहेत, आणि त्या क्वालिटीच्या बेसिसवरती जर त्या कंपनीला वाटलं की हा मुलगा आपल्या कंपनीसाठी बेस्ट फिट आहे
किंवा हा मुलगा खरंच नॉलेजेबल आहे आणि याच्याकडे चांगले स्किल्स आहेत आणि याच्या एक कॉलेजमध्ये स्किल सेटवरती काम झालेलं आहे, तर ती कंपनी त्या मुलाला प्री प्लेसमेंट ऑफर देते की इंटर्नशिप झाल्यावरती, तुझी इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यावरती तू आमच्याच कंपनीमध्ये जॉब कर. सो यामधून हीच गोष्ट लक्षात घ्या की जर इंटर्नशिप ह्या प्री प्लेसमेंट ऑफरमध्ये कन्वर्ट होत असतील तर ती खूप चांगली गोष्ट आहे. तर त्या कॉलेजमधून जी मुलं येत आहेत, जर इंटर्नशिप टू प्री प्लेसमेंट रेशो म्हणजे इंटर्नशिप प्री प्लेसमेंट ऑफरमध्ये कन्वर्ट होण्याचा चांगला रेशो असेल, तर त्या कॉलेजमध्ये येणारी मुलं ही नॉलेजेबल आहेत, त्यांच्याकडे इंडस्ट्रीला लागणारे स्किल्स आहेत. सो तुम्हाला तो एक ॲडेड ॲडव्हान्टेज आहे की लाईक तुम्ही अश्युअर राहू शकता की हां, तुम्हाला लागणारे इंडस्ट्री रिक्वायर्ड स्किल्स आणि क्वालिटीजवरती या 4 वर्षात काम होईल. त्याच्यानंतर बघतोय आपण नॉन स्कॉलस्टिक ऍक्टिव्हिटीज. याच्यामध्ये की मी तुम्हाला म्हणलं की ते तुम्हाला नॉलेजेबल बनवतील तुमचे 4 वर्ष तुमचं डोमेन स्पेसिफिक नॉलेज, बट तुम्हाला एम्प्लॉयबल बनवतील ह्या एक्स्ट्रा करिक्युलर आणि को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज. ह्या ऍक्टिव्हिटीज म्हणजे नक्की काय, तर तुमचा करिक्युलम आणि तुमचं अकॅडमिक सोडून तुम्ही काय ऍक्टिव्हिटीज करताय, तुम्ही किती तुम्ही काय ऍक्टिव्हिटीज करताय अकॅडमिक सोडून, तुमचे एक्झाम्स आणि लॅब प्रॅक्टिकल सोडून तुम्ही बाकीच्या कोणत्या ऍक्टिव्हिटीज करताय ज्या की तुमचे इंटरपर्सनल स्किल्स म्हणजे तुमचे कम्युनिकेशन स्किल, तुमचं प्रेझेंटेशन स्किल, तुमचं प्रॅक्टिकल नॉलेज, तुमचं की तुम्ही जे शिकताय ते ऍप्लिकेशन तुम्ही रिअल वर्ल्डमध्ये करताय का, हे सगळं तुम्हाला एक्स्ट्रा करिक्युलर आणि को करिक्युलर ऍक्टिव्हिटीजमध्ये बघायला मिळेल. त्याच्यामध्ये सगळ्यात हा जो सेक्शन आहे ना, हा जो सेगमेंट तो खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जर लाईफमध्ये खरंच तुमचं जर ग्रोथ करायची असेल तर तुम्हाला या सेगमेंटला व्यवस्थित अनालाइज करणं गरजेचं आहे. आणि हे तुम्हाला खूप अनालाइज आणि हे प्रत्येक कॉलेजमध्ये असणं नेसेसरी आहे, खरंच नेसेसरी आहे. जर तुम्ही एखादं कॉलेज सिलेक्ट करताय त्याचे 100% प्लेसमेंट रेशो आहे, 80% फॅकल्टीज PhD आहेत, बट त्या कॉलेजमध्ये या गोष्टी नाही आहेत ना, तर ते कॉलेज वर्थ इट नाही आहे. कारण तुम्ही इंजिनिअरिंगचे 4 वर्ष ना त्या कॉलेजमध्ये फक्त पुस्तकी किडा बनून राहाल. बट तुम्ही ह्याचं आता इनफ झालं या सगळ्या गोष्टी. नक्की काय आहे हे सांगतो मी. स्टुडंट क्लब्स. तर प्रत्येक कॉलेजमध्ये हे स्टुडंट क्लब्स असतात की जे तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये शिकताय त्याचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन करत असतात. जर तुम्ही मेकॅनिकल, ऑटोमोबाईल यासारख्या ब्रांचेसला असाल तर ह्याच्यामध्ये स्टुडंट क्लब्स कोणते असतात, तर सुप्रा, जे तुम्ही गो कार्टिंग बघता, छोट्या गो कार्टिंग, तुम्ही कुठे एखाद्या हिल स्टेशन वगैरे गेला असेल तर तिथे तुम्ही गो कार्टिंग व्हेकल्स बघितले असतील, किंवा F1 रेसिंग बघताना F1 रेसिंग सारखा एक प्रोटोटाईप असतो गो कार्टिंग मध्ये. प्रोटोटाईप म्हणू शकतो आपण की गो कार्ट छोट्या F1च्या कार्स म्हणू शकता तुम्हाला अंडरस्टँड करून घेण्यासाठी. सो त्या तुम्हाला तिथं तुम्ही तिथं म्हणजे त्या स्टुडंट क्लबमध्ये ती मुलं ते व्हेकल डिझाईन करतात, ते व्हेकल मॅन्युफॅक्चर करतात, त्याच्या इंजिनवरती काम करतात, त्याच्या सगळ्याच गोष्टीवरती काम करतात. सो जे ते मेकॅनिकलमध्ये, ऑटोमोबाईलमध्ये शिकतात त्याचं ऍप्लिकेशन ते तिथं करतात. फॉर कॉम्प्युटर किंवा IT ब्रांचेससाठी अँड्रॉइड क्लब्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्लब असे क्लब्स असतात, वेब डेव्हलपमेंट क्लब, की जे तुमचे जे नॉलेज आहे किंवा जे इंडस्ट्रीमध्ये ते त्या क्लबमध्ये काम होतं. आणि आणखी एक फायदा काय होतो या क्लब्सचा, तर या क्लबमध्ये काम करतात ते सिनियर्स असतात आणि या क्लबमध्ये तुम्हाला सिनियर्सशी तुमच्या बॉन्डिंग चांगलं होतं. आणि ॲट द एंड सिनियर्सच आहेत जे तुम्हाला हेल्प करणार आहेत, अभ्यास कसा करायचा आहे किंवा एखादी गोष्ट कशी करायची आहे किंवा तुम्ही तुमच्या लाईफमध्ये ग्रोथ कशी करू शकता हे तेच तुम्हाला बेटर वेनी सांगू शकतात. सो सिनियर्सची सुद्धा बॉन्डिंग तुमची ह्याच्यामध्ये होते. सो कॉलेजमध्ये स्टुडंट क्लब्स असणं मस्ट आहे. जर तुम्ही कॉलेज चूज करताय आणि त्याच्यामध्ये स्टुडंट क्लब्स नाही आहेत तर ते कॉलेज मी म्हणेन माझ्या व्ह्यूने तर चांगलं नाही आहे, आणि हे मोस्ट ऑफ द कॉलेज स्टुडंट्स ॲग्री करतील. त्याच्यानंतर आहे की डिपार्टमेंटल कमिटीज. स्टुडंट क्लब्स बरोबर प्रत्येक डिपार्टमेंटच्या कमिटीज असतात की ते त्या डिपार्टमेंटचे इव्हेंट्स, ॲन्युअल फीस्ट हे ऑर्गनाईज करतात. सो त्या कॉलेजमध्ये हे फीस्ट ऑर्गनाईज होतात का, इव्हेंट्स होतात का, डिपार्टमेंटल कमिटीज आहेत का, हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. कारण या ह्याच्यातून तुमचे जे मॅनेजमेंट स्किल्स असतील, इव्हेंट मॅनेजमेंट, पब्लिक स्पीकिंग, अँकरिंग, एखादी गोष्ट लाईक ऑपरेशन्स, लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट, ह्या सगळ्या गोष्टी, कोणत्याही गोष्टीचं मॅनेजमेंट करणं हे तुम्ही इथून शिकाल, जे तुम्हाला तुमच्या कॉर्पोरेट लाईफमध्ये हेल्पफुल राहील. सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघणं गरजेचं आहे आणि या सगळ्या सेगमेंटवरती तुम्हाला रिसर्च करणं मस्ट आहे. हा कुठून करायचा हे आपण पुढच्या सेक्शनमध्ये बघणार. आता जो सेक्शन आहे ऑदर, ह्याच्यामध्ये 2 सेगमेंट आहेत. एक आहे की
या सगळ्या गोष्टी बरोबरच आणखीन काही गोष्टी आहेत की ज्या बघितल्या पाहिजेत, ज्या अशा आहे की त्याला लिस्ट प्रेफरन्स आहे. त्याच्यामध्ये फक्त एक गोष्ट अशी आहे की ज्याला लिस्ट प्रेफरन्स म्हणू शकत नाही. ती गोष्ट तुम्ही अॅनलाइज या लेवलला नाही केली तरी चालू शकते, कारण इंडियामध्ये अजून ते कल्चर आलेलं नाहीये. सो त्यामुळे तिला एवढा इम्पॉर्टन्स नाहीये, त्यामुळे मी ऑदरमध्ये टाकलेला आहे त्या सेक्शनला. सो त्या सेक्शनमध्ये जाऊन बघूया. मिसलेनियस थिंग्स टू कन्सिडर, मिसलेनियस थिंग्स त्याच्यामध्ये आहे की ॲल्युमिनी अँड नेटवर्किंग. ॲल्युमिनीज कोण असतात, तर त्या कॉलेजमधून पासआउट झालेले स्टुडंट्स. हे एकदा स्टुडंट्स पासआउट झाला तर तो त्या कॉलेजचा ॲल्युमिनी होतो. त्या कॉलेजचा ॲल्युमिनी नेटवर्क कसा आहे, त्या कॉलेजमधून पासआउट लाईक वेल रेप्युटेड, आपण जर एखादी कंपनी बघतोय तर त्यामध्ये वेल रेप्युटेड पोझिशनवरती रिजनल हेड और रिजनल मॅनेजर, सीईओ और एखादं चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर और चीफ ऑपरेशन्स ऑफिसर, असं सी लेवल जे हे आहेत, सी लेवल जे आपण पद म्हणू शकतो, अशा उच्च पदांवरती त्या कॉलेजचे कोण स्टुडंट्स आहेत का, ॲल्युमिनीज आहेत का, हे तुम्हाला बघणं गरजेचं आहे. त्यासाठी त्या कॉलेजमध्ये एक ॲल्युमिनी विंग आहे का, किंवा त्या कॉलेजचं नेटवर्किंग कसं आहे ॲल्युमिनीज बरोबर, हे तुम्हाला अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही क्लब्समधून सुद्धा, स्टुडंट क्लब्समधून सुद्धा या गोष्टी तुम्ही बेटर वेनी अनालाइज करू शकता, किंवा तुम्ही एक जर स्टुडंट क्लबमध्ये आला तर तुम्ही ॲल्युमिनीशी चांगलं कनेक्ट होऊ शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे लायब्ररी. कॉलेजची लायब्ररी कशी आहे हे सुद्धा मॅटर करतं, की जे तुम्ही बुक्स, इंजिनिअरिंगमध्ये मोस्टली स्टुडंट्स हे बुक्सपेक्षा लाईक बाकीच्या थिंग्स प्रेफर करतात, जे तुम्हाला ग्रॅज्युएशनमध्ये आल्यावरती समजेल. लायब्ररीला एवढा इम्पॉर्टन्स देत नाहीत इंजिनिअरिंगमध्ये. आणि जर तुम्ही ऑटोनॉमस कॉलेजमधून असाल तर थोडा लायब्ररीला इम्पॉर्टन्स येतो, कारण तुम्हाला रेफरन्स बुक्स आणि या सगळ्या गोष्टी एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत. बट स्टील लायब्ररीचा तेवढा इम्पॉर्टन्स नाही आहेत की तुमचं लायब्ररी इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, कारण आजकाल सगळ्या गोष्टी या ऑनलाईन अवेलेबल आहेत. बुक्ससुद्धा तुम्हाला ऑनलाईन अवेलेबल होतात. सो लायब्ररी असणं चांगली गोष्ट आहे, जिथे तुम्ही स्टडी करू शकाल अशी जर लायब्ररी असेल तर तुमच्यासाठी तो ॲडेड ॲडव्हान्टेज आहे. खूपच चांगली लायब्ररी असणं असं मस्ट नाही आहे जर तुम्ही इंजिनिअरिंग बघत असाल. काही जे लाईक आत्ता जे मोठी लोक आहेत ते डिसॲग्री करतील, बट गिवन दॅट की मी 4 वर्ष या फेजमधून गेलो आणि मी जस्ट पासआउट झालो, सो मी सांगू शकतो की लायब्ररी खूप मोठा रोल प्ले नाही करत. सो त्याच्यानंतर हॉस्टेल. कॉलेजला हॉस्टेल आहे का, अटॅच्ड आहे का, हे तुम्हाला पॅरेंट्सच्या कन्व्हिनियन्ससाठी खूप जास्त हेल्पफुल राहील. सो ही पण गोष्ट तुम्ही अनालाइज करणं गरजेचं आहे. जर कॉलेजला अटॅच हॉस्टेल असेल तर त्याचे किती इंटेक आहेत, किती सीट्स आहेत, त्याची ॲडमिशन प्रोसेस काय असते, कशा बेसिसवरती त्या हॉस्टेलला ॲडमिशन दिले जातात. जर हॉस्टेल नाही आहे, हॉस्टेलमध्ये ॲडमिशन नाही मिळणार आहे आपल्याला, किंवा कॉलेजचं हॉस्टेल नाही आहे, तर तुमचं अकोमोडेशन काय आहे. जर तुम्ही सिटीमध्ये दुसऱ्या जाणार असाल आणि जर तुम्ही त्याच सिटीमध्ये असाल तर ट्रान्सपोर्टेशनच्या काय अवेलेबिलिटी आहेत, कॉलेजची स्वतःची बस आहे का, कॉलेज ट्रान्सपोर्टेशनसाठी काय हे करतं, या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. ओके. सो या सगळ्या गोष्टी, हे फ्रेमवर्क होतं की ज्याच्यामध्ये तुम्हाला या वेनी तुम्ही गोष्टी किंवा या पॉईंट्सला पकडून तुम्ही गोष्टी अनालाइज करणं इम्पॉर्टंट होतं. आतापर्यंत तुम्ही वाट बघत असाल की अरे यार एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, बट ह्या घ्यायच्या कुठून. आता आपण त्या पार्टवरती आलो. सो जर तुम्हाला आळस आला असेल, जर तुम्ही बोर झाला असाल तर फ्रेश व्हा, पॉज करा सेशन, फ्रेश व्हा आणि परत बसा. ओके. हा डेटा कुठून घ्यायचा. आता हा डेटा घेताना तुम्हाला तुमची क्रिएटिव्हिटी वापरावी लागेल काही याच्यामध्ये, आणि तुम्हाला बोलावं लागेल काही थिंग्समध्ये, काही डेटा घेण्यामध्ये, कारण सगळा डेटा तुम्हाला रेडी मिळणार नाही. करिक्युलम मिळेल तुम्हाला, कोणता डेटा मिळेल ते सांगतोच मी, आणि तो कसा घ्यायचा. सगळ्यात फर्स्ट थिंग आहे की तुम्ही कॉलेज, तुम्हाला हे असेल की हां हे कॉलेज आहे या एरियामध्ये. लेट्स सी, मी माझ्या कॉलेजचं एक्झाम्पल देईन की हां चलो तुम्हाला वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये कॉलेज घ्यायचं आहे, ऑटोनॉमस कॉलेज हवं आहे, तर तुम्ही आयडेंटिफाय केलं की वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये कोणते कॉलेजेस आहेत ऑटोनॉमस आहेत. ते RIT आहे, KIT आहे, वालचंद आहे, RIT इस्लामपूर, KIT कोल्हापूर, वालचंद सांगली, DKT इचलकरंजी, अण्णासाहेब डांगे, आष्टा, असे कॉलेजेस आहेत. हे 5 कॉलेजेस आहेत की जे ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत, आणि तुम्हाला वाटते की मला या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळू शकतं. मग आता पुढं काय करायचं. सो तुम्हाला 1 बाय 1 कॉलेज अनालाइज करायचं. तर मग तुम्हाला RIT अनालाइज करायचं. तर जर तुम्ही RIT इस्लामपूर टाकलं तर तुम्हाला कॉलेजची वेबसाईट सापडेल. सो तुम्हाला त्या कॉलेजची वेबसाईट मिळेल. ज्यावेळी तुम्ही त्या कॉलेजच्या वेबसाईटवरती जाल
त्यावेळी तुम्हाला एक टॅब मिळेल, एक सेक्शन मिळेल डिपार्टमेंट्स. कारण मी ऑलरेडी सांगितलं की तुम्हाला आयडिया आहे की तुम्हाला कोणत्या डिपार्टमेंटमध्ये जायचं आहे. सो तुम्हाला त्या ह्याच्यावरती एक टॅब मिळेल की डिपार्टमेंट म्हणून टॅब मिळेल आणि त्या डिपार्टमेंट टॅबच्या अंडर तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळतील ज्या मी तुम्हाला मगाशी सांगितलं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला त्या डिपार्टमेंटच्या टॅबच्या ह्याच्यामध्ये गेला की तुम्हाला पर्टिक्युलर डिपार्टमेंट बघायचं, तुम्ही कॉलेजच्या वेबसाईटवरती गेला, कॉलेजच्या वेबसाईटमध्ये कुठेतरी तुम्हाला डिपार्टमेंट्स हा टॅब दिसेल. डिपार्टमेंट्स टॅबवरती गेला की त्या कॉलेजमध्ये असणारे डिफरंट डिपार्टमेंट्स दिसतील आणि त्या डिपार्टमेंट्स म्हणजे ब्रांचेस. ठीक आहे. सो तुम्हाला लेट्स से कॉम्प्युटरवरती जायचं. सो कॉम्प्युटरवरती तुम्ही चूज केलं तर कॉम्प्युटर डिपार्टमेंट चूज केल्यावरती कॉम्प्युटर डिपार्टमेंटमध्ये जे काही आहेत, कॉम्प्युटर डिपार्टमेंटमध्ये कोणत्या फॅकल्टीज आहेत, करिक्युलम काय, प्लेसमेंट सिनारिओ काय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं मिळतील. सो त्याच्यामध्ये तुम्ही फर्स्ट याल की करिक्युलमवरती गेल्यावरती मे बी तो करिक्युलम त्या वेबसाईटवरती असेल किंवा एखादी PDF असेल. ती PDF डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये दिसेल की हा करिक्युलम कोणत्या बॅचसाठी बनवलेला आहे. सो लेट्स से हा करिक्युलम बनवलेला आहे 2017 ते 2022च्या बॅचसाठी. ओके, सॉरी 2017 to 2021, 2017 ते 2021च्या बॅचसाठी. मग हा करिक्युलम 2017 ते 2021च्या बॅचसाठी बनवलेला आहे. तर हा करिक्युलम मागच्या करिक्युलममध्ये आणि या करिक्युलममध्ये काय फरक आहे हे तुम्हाला प्रत्येक बॅचचे करिक्युलम तिथे वेबसाईटवरती अवेलेबल असते आणि तो कधी बनवला हे तुम्हाला तिथे मिळेल. त्या करिक्युलममध्ये तुम्हाला एव्हरी इयर वाईज सब्जेक्ट्स असतील. सो ते तुम्ही ते सब्जेक्ट्स बघून तुम्ही जे फ्रेमवर्क मी सांगितलं त्यामध्ये तुम्ही अनालाइज करू शकता. त्याचबरोबर डिपार्टमेंटमध्ये फॅकल्टीज हा सुद्धा टॅब असेल ज्याच्यामध्ये तुम्ही त्या डिपार्टमेंटमध्ये असणारा फॅकल्टीज बघू शकता आणि त्यावाईज तुम्ही तुमचा डिसिजन घेऊ शकता. लाईक फॅकल्टीजचं अनालिसिस करू शकता. फॅकल्टीज ज्यावेळी दिसतील तुम्हाला फॅकल्टीचा फोटो दिसेल, फॅकल्टीचं नाव दिसेल, त्याची डिग्री काय हे दिसेल आणि त्याची पुढं इन्फॉर्मेशन ब्रीफ प्रोफाईल ही वेबसाईटवरती अवेलेबल असते कॉलेजच्या, जिथून तुम्हाला एक्सपर्टीज, त्या पर्सनचा किती एक्सपिरियन्स आहे, त्यांनी रिसर्च कोणत्या फील्डमध्ये केला आहे, PhD कोणत्या कॉलेजमधून केलं आहे, MTech कोणत्या कॉलेजमधून केलं आहे, BTech कोणत्या कॉलेजमधून केलं आहे, ही सगळी तुम्हाला फॅकल्टी प्रोफाईलमध्ये इन्फॉर्मेशन मिळेल. त्याच्यानंतर त्याच डिपार्टमेंटच्या टॅब अंडर प्लेसमेंट असेल ज्यामध्ये तुम्हाला कम्प्लिटली मागच्या 5 ते 6 वर्षाचा प्लेसमेंटचा डेटा मिळेल की कोणता मुलगा कोणत्या कंपनीमध्ये किती पॅकेजला प्लेस झालेला, हा सगळा डेटा कॉलेजच्या वेबसाईटवरती अवेलेबल असतो. जर त्या कॉलेजच्या वेबसाईटवरती तो डेटा अवेलेबल नसेल तर हा तरी डेटा अवेलेबल असतो की कॉलेजवरती कोणत्या कंपनीज येतात त्या पर्टिक्युलर ब्रांचसाठी, रिक्रुटमेंटसाठी. हा डेटा मिळणारच तुम्हाला, 101% मिळणार तुम्हाला हा डेटा प्रत्येक कॉलेजच्या वरती की कोणत्या कंपनीज व्हिजिट करतात, मिनिमम पॅकेज काय, ॲव्हरेज पॅकेज काय, हायेस्ट पॅकेज काय. आणि त्याचबरोबर काही कॉलेजमध्ये तुम्हाला मुलाच्या नावासहित कोणत्या ब्रांचमध्ये सिलेक्ट झालाय आणि किती पॅकेजला झालाय हे सुद्धा मिळेल तुम्हाला. काही कॉलेजेसच्या कोणत्या कंपनीने किती मुलं सिलेक्ट केली, किती पॅकेजला, किती मिनिमम सॅलरी होती, किती ॲव्हरेज सॅलरी होती, किती हाय सॅलरी होती, हा सगळा डेटा तुम्हाला प्लेसमेंट डिपार्टमेंटच्या अंडर प्लेसमेंटच्या या टॅबमध्ये मिळेल. त्याच्यानंतर स्टुडंट एरिया किंवा स्टुडंट सेक्शन किंवा एक्स्ट्रा करिक्युलर किंवा को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज या नावाने एक सेक्शन असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला स्टुडंट क्लब कोणते आहेत त्या कॉलेजमध्ये ह्याची इन्फॉर्मेशन मिळेल. आता तिथं असणारी इन्फॉर्मेशन ही तुम्हाला फुलफिल होईल का ते क्लब्स वगैरे अनालाइज करण्यासाठी, तर ते नाही होणार. ते कुठून बघायचं हे मी तुम्हाला पुढे सांगतो. ठीक आहे, तिथून फक्त एक बेसिक आयडिया घ्या की कोणते क्लब्स वगैरे आहेत. ओके, सो त्याच्यानंतर एकदा तुम्ही कॉलेज वेबसाईट पूर्ण बघितली, पूर्ण सगळे सेक्शन, प्रत्येक लिंक त्या वेबसाईटची चेक केली, त्याच्यानंतर तुम्ही याल सोशल मीडिया पेजेसवरती. सोशल मीडिया पेजेस म्हणजे काय, तर फेसबुक, इंस्टाग्राम हे याच्यावरती प्रत्येक कॉलेजेसचे पेजेस असतात किंवा कॉलेजेसचे नसतील तर तिथल्या स्टुडंट क्लबचे हे असतात, पेजेस असतात. सो त्याच्यावरून तुम्हाला त्या कॉलेजमध्ये आत्ता काय चालू आहे किंवा पर्टिक्युलरली तुम्ही सोशल मीडिया पेजेस अनालाइज करताना क्लब स्पेसिफिक जावं की हां ठीक आहे, मला कॉम्प्युटरमध्ये करिअर करायचं तर त्या क्लबमध्ये अँड्रॉइड क्लब आहे का, की जो अँड्रॉइड ॲप्लिकेशन्सवरती वर्क करतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्लब आहे का, किंवा कोणता स्टुडंट क्लब आहे जो कॉम्प्युटर इंजिनियर रिगार्डिंग आहे, किंवा मला मेकॅनिकल करायचं तर भा सुप्रासारखे मोटर स्पोर्ट क्लब आहेत का. मग त्या क्लबच्या ज्यावेळी तुम्ही इंस्टाग्राम पेजेस किंवा यूट्यूब चॅनेल्स तुम्ही त्यांचे बघाल ना, त्यावेळी तुम्हाला एक बेसिक अंडरस्टँडिंग येईल की ह्या क्लबमध्ये कसं वर्क होतं, यांच्या अचिव्हमेंट्स काय आहेत, हे कसे वर्क करतात, ह्यांनी काय काय केलं आतापर्यंत, ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या अंडर मिळून जाईल. ओके, त्याच्यानंतर एक आहे की कन्फेशन पेजेस. हा पॉइंट, कन्फेशन पेजेस काय असतात तर कॉलेजेसमध्ये काही प्रत्येक कॉलेज म्हणजे कॉलेजमध्ये सिरियसनेस हा असतो बट तेवढ्या लेवलपर्यंत, बट
फन पण खूप असतो. इंजिनिअरिंग इज ऑल अबाउट फ्रेंड्स अँड लर्निंग अलॉंग विथ फ्रेंड्स अँड लाईक यू नो कॅम्पिंग, टुरिंग अँड खूप साऱ्या गोष्टी ऑन इव्हेंट. सो त्याच्यावरतीच कन्फेशन पेजेस असतात, की कन्फेशन पेजेस काय असतात हे तुम्हाला इंजिनिअरिंगला आल्यावरती कळेल. बट आत्ता अनालाइज करण्यासाठी तुम्ही काय कराल तर RIT कन्फेशन्स, जर तुम्हाला RIT बघायचे, जर तुम्हाला वालचंद बघायचं, वालचंद कन्फेशन्स, असे तुम्ही इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती पेजेस सर्च करा. तिथं तुम्हाला काय मिळेल तर काही तुम्हाला तिथून आयडिया मिळेल की कॉलेजवरती काही कन्फेशन पेजेसवरती की कॉलेज कसं आहे हे कन्फेस केलं जातं, किंवा एखाद्या फॅकल्टी कसं आहे हे सांगितलं जातं, जे स्टुडंट्स करतात. याच्यामध्ये कॉलेजचं काही नाही आहे किंवा हे ऑफिशियल असतं असं काही नाही आहे. तिथं खूप बाकीच्या पण गोष्टी होतात, बट तिथून तुम्हाला काय मिळेल तर तिथून तुम्हाला काही स्टुडंट्स मिळतील, स्टुडंट्स जे त्या कॉलेजमध्ये शिकतायत किंवा त्या कॉलेजमधून पासआउट झाले, आणि त्यांच्याशी तुम्ही कनेक्ट होऊन त्या कन्फेशन पेजेस थ्रू त्यांच्याशी तुम्ही ते स्टुडंट्स आयडेंटिफाय करून की ज्यांनी तिथे कन्फेशन्स दिलेले आहेत किंवा ज्यांनी त्या कमेंट सेक्शनमध्ये जे ते कन्फेशन्स लाईक केलेले आहेत, तिथून तुम्हाला समजतील की हां, या कॉलेजमधून हा स्टुडंट पासआउट झाले. सो तुम्ही त्याला कनेक्ट होऊन तुमच्या लेवलवरती त्याच्याकडून इन्फॉर्मेशन घेऊ शकता. त्याच्यानंतर कन्फेशन पेजेस हे बघितल्यानंतर करंट स्टुडंट्स हे तुम्ही कन्फेशन पेजेसमधून पण बघू शकता, किंवा लिंक्डइन हे एक सोशल मीडिया नेटवर्क आहे, म्हणजे लाईक सोशल मीडिया साईट आहे, बट ही प्रोफेशनल सोशल मीडिया साईट आहे. सो लिंक्डइनवरती तुम्ही जर तुमची प्रोफाईल बनवली तर तुम्हाला ते कॉलेज जर तुम्ही सर्च केलं तर त्या कॉलेजचे ॲल्युमिनाईज मिळतील, त्या कॉलेजमधून जे पासआउट झालेत ते कोण कोण आहेत त्यांची तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल, त्या कॉलेजमध्ये आत्ता कोण स्टुडंट शिकत आहेत त्यांची इन्फॉर्मेशन मिळेल. सो लिंक्डइन थ्रू तुम्ही त्या पर्टिक्युलर स्टुडंटशी रीच होऊन त्यांच्याशी तुम्ही बोलून तुम्ही जे फॅक्टर्स आपण डिस्कस केले त्याच्यामध्ये एखादी गोष्ट जर तुम्हाला समजली नसेल किंवा ती इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळाली नसेल तर ती इन्फॉर्मेशन तुम्ही त्या पर्सनकडून घेऊ शकता लिंक्डइन, फेसबुक सारख्या पेजेसवरून. सो इट्स ऑल अबाउट की फ्रेमवर्क टू सिलेक्ट द राईट कॉलेज. आतापर्यंत आपण जे काय बघितलं ते मी जस्ट एक फ्रेमवर्क तुम्हाला सांगितलंय की ह्या वेनी तुम्ही कॉलेज अनलाइज करू शकता. हे पॉईंट्स आहेत की ज्याच्या बेसिसवरती तुम्ही कॉलेज ते चांगलं आहे का नाही हे ठरवू शकता, किंवा ते कॉलेज तुमच्यासाठी बेस्ट फिट आहे का नाही हे ठरवू शकता. ओके, हे हे कॉलेज अगेन मी सेशन एंड करायच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की कॉलेज सिलेक्ट करण्याकडे जाण्याच्या आधी तुम्हाला ब्रांच सिलेक्ट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण जे कॉलेज असणार आहे ते तुमच्याबरोबर 4 वर्ष असणार आहे, पण जी ब्रांच असणार आहे ती तुमच्याबरोबर पुढचे 40 वर्ष असणार आहे. सो ब्रांच सिलेक्ट करण्याला पहिला प्रेफरन्स द्या. एकदा तुमची ब्रांच फायनलाइज झाली किंवा 2 ते 3 ब्रांचेस फायनलाइज झाल्या त्याच्यानंतर तुम्ही कॉलेजेसवरती जाऊ शकता. ओके, सो इट्स ऑल अबाउट हाऊ टू चूज द राईट कॉलेज फॉर यू. एक फ्रेमवर्क दिलाय. मी नाही लाईक मी हे नाही म्हणत आहे की या फ्रेमवर्कनी गेल्यावरती तुम्हाला बेस्ट कॉलेज मिळेल, बट जे तुम्ही आधी किंवा आत्ता युजली जे स्टुडंट करतात त्या वेनी तुम्ही त्या वेपेक्षा तर 101% बेटर कॉलेज तुम्ही या फ्रेमवर्कचा यूज करून सिलेक्ट करू शकता. थँक्यू सो मच. Thank you so much. It's all about how to choose the right college.